बांधकाम व्यवसायात 6.5 कोटींची फसवणूक केल्याच्या आरोपावरून अकोला पूर्व मतदारसंघाचे भाजप आमदार रणधीर सावरकर, भाजप खासदार संजय धोत्रेंचा मुलगा अनुप धोत्रे आदींवर गुन्हे दाखल करण्यात आले। काय आहे हे प्रकरण, पाहूया हा रिपोर्ट। मुंबईमधल्या विक्रोळी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या एका गुन्ह्यामुळे अकोल्यात मोठी खळबळ माजली आहे। नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिक सचिन काळे यांनी हा गुन्हा दाखल केलाय। आपली तब्बल 6.5 कोटींची फसवणूक झाल्याचा आरोप त्यांनी केलाय। ज्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय त्यामध्ये अकोला पूर्व मतदारसंघाचे भाजप आमदार रणधीर सावरकर, खासदार संजय धोत्रेंचा मुलगा अनुप धोत्रे, देशोन्नतीचे संपादक प्रकाश पोहरे यांचा मुलगा ऋषिकेश पोहरे आणि बळवंत महल्ले यांचा समावेश आहे। मुळात हे प्रकरण काय आहे ते पाहूयात। मेसर्स धनलक्ष्मी एंटरप्राइजेस या कंपनीनं मुंबईतल्या विक्रोळी पूर्वमधल्या कन्नमवार नगर 2 इथल्या रायगड कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या पुनर्विकासाचं काम मिळवलं। मेसर्स धनलक्ष्मी एंटरप्राइजेसनं हे काम सचिन काळे यांच्या मेसर्स धनलक्ष्मी बिल्डटेक या सब कंपनीला दिलं। ते वर्ष होतं 2 सप्टेंबर 2011। तब्बल 86% काम पूर्ण झाल्यानंतर थकीत 6.5 कोटी रुपयांची मागणी काळेंनी सावरकर आणि महल्ले यांच्याकडे केली। तेव्हापासून संबंधित पैसे द्यायला टाळाटाळ करतायत असा आरोप काळेंनी केलाय। थकीत राहून ते 6.5 कोटीवर माझं बिल बॅलन्स झालं आणि ते थकीत बिल मागण्यासाठी मी वारंवार त्यांच्याशी पत्रव्यवहार केला आणि मागितलं तर मला धमक्याच मिळाल्या आणि त्यावेळी मला अशा धमक्या मिळाल्या, जीवे मारण्याच्या धमक्या आणि मला रिव्हॉल्वर दाखवून सुद्धा त्यांनी धमकी दिलेली। या प्रकरणी सध्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे। याबाबत वारंवार संपर्क करूनही आमदार सावरकरांनी काहीच प्रतिसाद दिला नाही, तर अनुप धोत्रेंनी याबाबत बोलायला नकार दिलाय। 4 वर्षांपूर्वीच्या जुन्या प्रकरणात आता गुन्हे दाखल करण्याचं कारण काय असा सवाल प्रकाश पोहरेंनी केलाय। या कारवाईमागे अप्रत्यक्षपणे गृहराज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील असल्याचं सांगितलं जात आहे। आमदार आणि खासदार यांच्या मुलं आणि किंवा त्यांच्या याच्यामध्ये हे असते तर पोलिसांनी चौकशी न करता गुन्हा दाखल करून घेणे, म्हणजे याच्यावरूनच हे सगळं प्रकरण कोण इन्स्टिगेट करतंय, कोण ह्याच्या पाठीमागं आहे आणि हे सगळं कशासाठी केलं जातं हे न समजणे इतकी काही जनता दूधखोडी नाही आहे किंवा आम्ही काही दूधखोडी नाही आहे। मुंबई पोलीस या प्रकरणी आता काय कारवाई करणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। मुंबईहून अजित मांढरेसह जय जगड, झी मीडिया, अकोला। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।